कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. 26 अकराचा मास्टरमाइंड तहोर राणाला घेऊन एनआयएचं पथक दुपारी 4 वाजेपर्यंत भारतात येणार. तहोर राणाला आर्थर रोड जेलमधील विशेष बराकमध्ये ठेवण्यात येणार. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यामधील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार. रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत धैसास आणि धनंजय केळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर. एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाख आणि चंद्रकांत पाटील यांनी दिलेली 1 लाखांची मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली. दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला होता. बीड हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार. सरकारी वकिलांकरांची चल संपत्ती जप्त करण्याची कोर्टात मागणी, तर निर्दोष मुक्ततेसाठी कराडचाही कोर्टात अर्ज. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल. कोरटकरचा आजचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातच असणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर शहा तटकरेंच्या घरी जाणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष. पालकमंत्रीपदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही. लोकसभेचे सदस्य असल्यानं तटकरेंनी निमंत्रण दिलं असावं, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. अबू आझमींकडून किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार. विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा. एसटी महामंडळानं राज्य शासनाकडे 1000 कोटी मागितले. सरकारनं पैसे दिल्यावर कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, सूत्रांची माहिती. चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार. अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या. सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. मराठीला भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरेंचा इशारा. लवकरच ई कॅबिनेट सुरू होणार. सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार. हिमाचल प्रदेशप्रमाणेच राज्यातही ई कॅबिनेटचा निर्णय. 15 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची जप्तीची नोटीस. सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि सातारामधील प्रत्येकी 2, तर छत्रपती संभाजीनगरमधील 1 कारखान्याचा समावेश. अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार. अमेरिकेकडून चीनवर 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार. चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकलर टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती. सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याचे दर 2300 तर चांदीचे दर 3000 रुपयांनी वाढले. सोनं 94,000 प्रतितोळा तर चांदी 96,800 रुपयांवर. जेजुरीच्या खंडोबा गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा. राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर. 349 कोटींची मंजुरी. लातूरमध्ये मुंबई पोलिसांनं उडवलाय ड्रग्ज कारखाना. रोहिणी गावामधल्या पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा. 2 कोटींचे ड्रग्ज जप्त. 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुण्यात टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून 10 वर्षांनी झालेल्या बाळाची आईकडून हत्या. बाळाची वाढ होत नसल्यानं तसंच उपचाराचा खर्च परवडत नसल्यानं बाळांना मारलं, आईला अटक. सोलापूरमध्ये प्रसूती झालेल्या महिलेला स्वतःच खोलीची स्वच्छता करण्याची वेळ. स्वच्छता कर्मचारीच न आल्यानं प्रसूती झालेल्या महिलेनं पतीसह 8 दिवस रुग्णालयाची स्वच्छता केल्याचा प्रकार समोर. गोंदियातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग 3 महिन्यात 92 अपघात. अपघातामध्ये 52 जणांचा मृत्यू तर 40 जण किरकोळ जखमी. पैसे सहज काढता येण्यासाठी पीएफच्या नियमांमध्ये बदल. ऑनलाईन पीएफ काढताना रद्द केलेला चेकअप अपलोड करावा लागणार नाही. पासबुकचा फोटोही अपलोड करण्याची गरज नाही. एनओसीच्या वादावर मध्यरात्रीपासून मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनकडून पाणीपुरवठा बंद. टँकर संघटनांच्या बंदची झळ रेल्वेलाही बसणार. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार. तापमानामध्ये आजपासून घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध दिल्लीची लढत. 4था विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार. बंगळुरूच्या एम
चिन्नस्वामी स्टेडियमवर रात्री सामना रंगणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.